नमस्कार मैत्रिणींनो. आपण आज गंगाफळचे दशमे बनवणार आहे. तर आपण मी असं केलेले साहित्य, हे गंगाफळ असं किसून घेतलंय किसणीने. याचं पाट काढून टाकले आधी आणि मग किसून घेतलं किसणीने. तर एवढं किसलेलं आहे मी. आणि हिरवी मिरची घेतली आहे, लसूण घेतलाय, हळद, मीठ आणि भरपूर कोथिंबीर असं मिक्सरला फिरवून घेतलंय मी. ते बारीक असं बारीक केलेलं आहे मी. ते हे टाकणार आहे आपण याच्यात. तर तुम्हाला वाटलं चटणी पण टाकू शकता तुम्ही, तुम्हाला वाटलं हिरवी मिरची पण टाकू शकता. नंतर मग आपण याच्यात मऊ येण्यासाठी थोडं तेल टाकणार आहे. एक दीड एक पळी तेल टाकून द्यायचं. तर मीठ टाकलेलं आहे मी इथं पुरेसं. आता हे गव्हाचं पीठ आहे बारीक. तर आधी पाणी नाही टाकायचं, गरज असेल तर पाणी टाकायचं. आपण दशमी सोबत थोडा खुडा बनवणार आहे. असं भाजून घ्यायचं मिरची तव्यावर टाकून. थोडंसं तेल लावून दिलंय मी मिरचीला आणि लसूण टाकून काढून घ्यायचं त्याला. एक तर मिक्सरवर फिरवून घ्यायचं थोडं सारं बरं, किंवा मग ग्लासमध्ये लाटण्याने असं काढून घ्यायचं. जसं पीठ भिजवून घेतलेलं आहे मी. पाणी फारच थोडं लागलं, अर्धा कपला बी कमी लागलं पाणी, अगदी थोडंसं टाकलं मी. तर त्या गंगाफळच्या ओल्या पाण्यातच भिजलं जातं ते पीठ. थोडं फारच लागतं पाणी. तर त्याचा गंगाफळचा गोडपणा असतो ना, त्याच्यामुळे दशमी फार स्वादिष्ट लागते, टेस्टी लागते. तर आता मी तुम्हाला एक दशमी लाटून दाखवते, करून दाखवते. थोडं जिरं पण टाकलंय मी याच्यात पीठ भिजवताना. मी रेस्टला ठेवलं होतं हे पीठ, थोडं 5 मिनिटं झाकून दिलं होतं डिश. 5 मिनिटं पडू दिलं. आता मिरच्या भाजल्या गेल्या आहेत. दशमी टाकून दे.
गॅस थोडा मिडियम करून द्यायचा. असं तेल टाकून द्यायचं आजूबाजूने आणि खाली. आता ही झालेली काढून घ्यायची अशी. आता खुडा करून घेऊ आपण आधी, मग बाकीच्या दशम्या नंतर करते मी. एवढा लसूण टाकायचा. असं ग्लास घ्यायचा. थोडस मीठ टाकायचं त्याच्यात. खुड्याला पुरेल एवढं मीठ टाकायचं. पहिले हे काढून घ्यायचं लसूण. असं लगेच बारीक होऊन जातो तो. आता मिरच्या टाकून द्यायच्या. 2-3 तुकडे करून टाकायचे लागल्यास मिरच्यांचे. थोडीशी हळद टाकायची, त्याच्याने टेस्ट छान येते खुड्याला. थोडीशी टाकायची. तर असं बारीक होऊन जातो छान, बघू शकता. किंचित आरावारा ठेवायचं त्याला. मस्त होऊन जातो ग्लासमध्ये. तर तुम्हाला वाटलं त्याच्यात शेंगदाण्याचं कूट पण टाकू शकतो आपण 1 चमचा, किंवा असा पण खाऊ शकतो. तर या दशमी सोबत तसं काही लागत पण नाही. पण वाटलं तर तुम्ही असा खुडा बनवू शकता. लोणचं खुडा सोबत घेऊ शकता, दही. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपली गंगाफळाची दशमी तयार आहे. सोबत खुडा आहे. तर खूप टेस्टी बनते ही दशमी. करून बघा. इथे आपला व्हिडिओ संपलेला आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.